नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 14व्या युनिट मधलं पहिलं सेशन घेणार आहोत. तर 14 युनिटचं नाव आपलं TQM, ज्याला आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणतो. आता जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला किंवा लेक्चर बघत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही महत्त्वाचे क्वेश्चन किंवा एक्झामच्या रिलेटेड काही पॉईंट वाटत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1 बघा, आता डिग्री ऑफ एक्सलन्स ऑफ द प्रोडक्ट्स ऑर द सर्व्हिस कॉल्ड एज, त्याला काय क्वालिटी म्हणतो ना. क्वालिटी म्हणजेच अर्थ काय, की त्याचा जे काय एक्सलन्सची लेवल किती आहे एखाद्या प्रोडक्टची किंवा एखाद्या सर्व्हिसची, त्याला आपण क्वालिटी म्हणतो साध्या भाषेत. क्वेश्चन नंबर 2 बघा काय सांगितलं आपल्याला, की रिकामी जागा दिली, ब्लँक स्पेस दिली. इट इज द सिस्टमॅटिक प्रोसेस और अप्रोच वेअर अन ऑर्गनायझेशन वर्क टू इम्प्रूव्ह द कस्टमर सॅटिस्फॅक्शन बाय कंटिन्युअसली इम्प्रूव्हिंग ऑल इट्स प्रोसेस प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. त्याला काय म्हणतात, TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. क्वालिटी कंट्रोल नाही, क्वालिटी रिसर्च नाही, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट सुद्धा नाही, तर त्याला ब्रॉड अँगल इन टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आपण असं म्हणत असतो. क्वेश्चन नंबर 3, हु इज नोन ॲज द फादर ऑफ TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचं फादर कोण आहेत आपल्याला विचारलं तर कीथ डेव्हिस नाहीत, मॅक्स वेबर सुद्धा नाही. मॅक्स वेबर कशाच्या रिलेटेड, ब्युरोक्रॅटिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे ना, त्याच्या रिलेटेड मॅक्स वेबर आपण बघितलं. एल्टॉन मेयो, ह्युमन रिलेशन थेअरी फेमस आहे एल्टॉन मेयोची. नंतर याचं करेक्ट उत्तर आहे एडवर्ड डेमिंग. हे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा आता, टाइप्स ऑफ क्वालिटी कोणकोणते आहे. क्वालिटी ऑफ डिझाईन, क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स, क्वालिटी ऑफ कन्फॉर्मन्स. आता हे कन्फॉर्मन्स म्हणजे काय, अकॉर्डिंग टू स्टँडर्ड जर असेल, म्हणजे एखाद्या गोष्टीचे एखाद्या स्टँडर्ड असतात ना, कोणत्याही प्रोडक्टचे सर्व्हिसेसचे, त्याच्यानुसार जर असेल तर त्याला क्वालिटी ऑफ कन्फॉर्मन्स आपण म्हणतो. ऑप्शन नंबर 3 सगळे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा लगेच, अमेरिकन क्वालिटी गुरुज ऑर द क्वालिटी मॅनेजमेंट गुरु आर, कोण कोण आहेत अमेरिकनचे क्वालिटी गुरु किंवा इन जनरल क्वालिटी गुरुज कोणाला म्हणायचं, तर एडवर्ड डेमिंग, ते तर फादर ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आहे, ते ऑब्विसली असणारच इथं. नंतर जोसेफ जोरम आणि फिलिप क्रॉसबी हे तिघ सुद्धा आहेत. म्हणजे एडवर्ड डेमिंग, जोसेफ जोरम आणि फिलिप्स क्रॉसबी हे तिघांना आपण जे आहे तर मॅनेजमेंट क्वालिटी मॅनेजमेंट गुरु किंवा अमेरिकन क्वालिटी गुरु त्या तिघांना म्हणतात. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. सॉरी. क्वेश्चन नंबर आता बघा, किती झाले आपले, 5 झाले ना. क्वेश्चन नंबर 6, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड बिझनेस इम्प्रुव्हमेंट टेक्निक यूज ड्युरिंग द डेव्हलपमेंट अनालिसिस अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ द सिस्टीम कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणत असतो आपण. क्वेश्चन किती, 6चा आहे ना, 6चं बघा. सॉफ्ट, हा म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच टेक्निक आहेत. म्हणजे फॉरवर्ड इंजिनिअरिंग सुद्धा असते, रिव्हर्स इंजिनिअरिंग असते, BPR किंवा रि इंजिनिअरिंग, हे सगळे असतात. ऑप्शन नंबर 6चं किती असणार आहे, 3, म्हणजे हे सगळ्याच टेक्निक येणार आहेत त्याच्यामध्ये. नंतरचा क्वेश्चन नंबर 7 बघा आता. आता काय सांगितलं, रिकामी जागा दिली आपल्याला आणि इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग न्यू सिस्टीम फ्रॉम द स्क्रॅच, त्याला काय म्हणत असतो, फॉरवर्ड इंजिनिअरिंग. नवीन सिस्टीम एकदम बेसिक पासून सुरुवात करायची असेल, नवीन सिस्टीम डेव्हलप करायची असेल, त्याला फॉरवर्ड इंजिनिअरिंग म्हणतात. क्वेश्चन नंबर 8, क्रिएट समथिंग न्यू, बिल्ड और डेव्हलप अ न्यू सिस्टीम और प्रॉडक्ट इज द प्रोसेस ऑफ फॉरवर्ड इंजिनिअरिंगची प्रोसेस. आता बघा, फॉरवर्ड इंजिनिअरिंग, रिव्हर्स इंजिनिअरिंग, रि इंजिनिअरिंग किंवा BPR याच्यावर जनरल इक्वेशन बऱ्याचदा येतात. साधं साधं गोष्ट आहे, तर आपल्याला ते बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि तो क्वेश्चन हे टॅकल करायचा आहे. क्वेश्चन नंबर 9, रिकामी जागा दिली, इज द प्रोसेस ऑफ अनालायझिंग द एक्झिस्टिंग सिस्टीम टू अंडरस्टँड इट्स डिझाईन, स्ट्रक्चर ऑर फंक्शनॅलिटी, तर त्याला काय म्हणायचं आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग. आता बघा, फॉरवर्ड आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये फरक कसा आहे. फॉरवर्ड इंजिनिअरिंग मध्ये काय करायचं, की आपल्याला नवीन सिस्टीम किंवा नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचा आहे. पण याच्या रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये काय करायचं, नवीन डेव्हलप नाही करायचं आहे, एक्झिस्टिंग सिस्टीम मध्येच आपल्याला त्याची डिझाईन अंडरस्टँड करायचं आहे, स्ट्रक्चर फंक्शन हे आपल्याला आहे त्या सिस्टीमचं समजून घ्यायचं आहे, नवीन काही जनरेट करायचं नाही. फॉरवर्ड इंजिनिअरिंग मध्ये कसं असतं, की तिथं नवीन प्रोसेस किंवा सिस्टीम डेव्हलप करत असतो आपण. इथं नवीन रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये नवीन काही डेव्हलप करत नसतो, एक्झिस्टिंग सिस्टीम मध्येच काही अंडरस्टँड त्याची डिझाईन करून घ्यायची आहे, स्ट्रक्चर आणि फंक्शनॅलिटी अंडरस्टँड कशाची, एक्झिस्टिंग सिस्टीमची अंडरस्टँड करून द्या, नवीन डेव्हलप करायचं नाही, हे लक्षात घ्या. कारण की तिथंच फसू शकतो आपण. तर त्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हटलं. ऑप्शन नंबर 2 9चं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 10
बघा, अंडरस्टँड अनालाइज द एक्झिस्टिंग सिस्टीम. जिथे जिथे एक्झिस्टिंग सिस्टीम आहे तिथं काय येणार, रिव्हर्स इंजिनिअरिंग येणार. जिथं नवीन सिस्टीम आहे तिथं काय येणार, फॉरवर्ड इंजिनिअरिंग असणार. म्हणजे आता त्याचं ऑप्शन ऑब्व्हियसली 10चं किती असणार आहे, 2 नंबरचं ऑप्शन असणार आहे. 11चं ऑप्शन बघा, आता क्वेश्चन नंबर 11, रिइंजिनिअरिंग इज ऑल्सो कॉल्ड एज, त्याला बीपीआर म्हणतात, म्हणजेच काय, बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणतात. ऑप्शन नंबर 1 आहे. कधी कधी बघा एक्झाम मध्ये रिइंजिनिअरिंग शब्द देत नाही तर बीपीआर देतात बऱ्याचदा, तर मग ते बीपीआर आणि रिइंजिनिअरिंग एकच आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर आन्सर माहित असून सुद्धा आपल्याला बाबा रिइंजिनिअरिंगलाच बीपीआर म्हणतात हे जर माहित नसल्यामुळे हातचा मार्क जाण्याचे चान्सेस आहेत. क्वेश्चन नंबर 12 लक्षात घ्या आता. अ मेथड ऑफ द रेडिकल डिझाईन, मेथड ऑफ रेडिकल डिझाईन म्हणजे बिग चेंजेस ऑफ बिझनेस प्रोसेस टू अचीव द ड्रामॅटिक इम्प्रुव्हमेंट इन द एक्झिस्टिंग सिस्टीम. आता बघा, 3 मध्ये गोष्टी काय सांगितल्या मी, फॉरवर्ड इंजिनिअरिंग म्हणजे नवीन सिस्टीम डेव्हलप करायचे, रिव्हर्स मध्ये काय सांगितलं, एक्झिस्टिंग सिस्टीमचा स्टडी करायचा आहे, अंडरस्टँड करायचा आहे. आणि बीपीआर मध्ये काय करायचं आहे की ड्रामॅटिक इम्प्रुव्हमेंट कशामध्ये करायचे किंवा ड्रामॅटिक चेंजेस कशामध्ये करायचे आहे एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये. इथं सुद्धा नवीन सिस्टीम नाही. मग सर तुम्ही सर सर याच्यामध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि बीपीआर मध्ये काय फरक आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये आपण जनरली त्याचा अभ्यास करतो, ड्रामॅटिक चेंजेसवर जास्त फोकस देत नाही. म्हणजे त्याचं काय डिझाईन जे असेल, स्ट्रक्चर वगैरे, त्याचं अनालिसिस आपण एक्झिस्टिंग सिस्टीमचा रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये करतो. परंतु याच्यामध्ये जे बीपीआर आहे किंवा रिइंजिनिअरिंग आहे तर त्याच्यामध्ये एकदम ड्रामॅटिक इम्प्रुव्हमेंट किंवा रॅडिकल चेंजेस किंवा बिग चेंजेस करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण रिइंजिनिअरिंग किंवा बीपीआर असं म्हणत असतो. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 13, स्टेप्स ऑफ द बीपीआर प्रोसेस कोणकोणते असतात. प्रिपेअर फॉर द चेंज, प्लॅनिंग फॉर द चेंज, डिझाईन फॉर द चेंज आणि इव्हॅल्युएटिंग फॉर द चेंज, सगळ्याच प्रोसेस आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर हा सुद्धा क्वेश्चन नंबर 14 लक्षात घ्या. 3 आर इन द बीपीआर इंट्रोड्यूस बाय मायकेल हॅम्पर आणि एक आहे चॅम्पी. हॅमर आणि चॅम्पी हे 2 नावं लक्षात ठेवा की 3 आर हे त्यांनी बीपीआर मध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. आता हे 3 आर इन बीपीआर स्टँड फॉर, हे जर असं एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं वाटतं की 3 आर कोणते आहे. त्याचं 3 आरचा फुल फॉर्म आहे रिथिंग, रिडिझाईन आणि रिटूल. रिथिंग, रिडिझाईन आणि रिटूल हे थोडंसं एक्झामच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. रिथिंग, रिडिझाईन आणि रिटूल. म्हणजे रिसर्च वगैरे नाही त्याच्यामध्ये, रिप्रोड्यूस नाही, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन कट होते. 14चा येण्याचा संबंधच नाही. ऑप्शन नंबर 1 15चे हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 16, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचा आहे. काय म्हणते पहिलं, देर इज अ रॅडिकल चेंजेस इन बीपीआर. बरोबर आहे. बिझनेस प्रोसेस काय म्हणू आपण त्याला, रिइंजिनिअरिंग मध्ये रॅडिकल चेंजेस बघितलं. देर इज अ कंटिन्युअस स्मॉल चेंजेस इन कायझेन टेक्निक. बरोबर आहे. दोन्ही आहे. कायझेन टेक्निक बघू आपण पुढच्या सेशन मध्ये, त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे ह्याचा 16चं किती असणार आहे. ऑप्शन नंबर 3 ए आणि बी दोन्ही सेंटेन्स ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 17, चूज द करेक्ट सेंटेन्स विचारलं आपलं. पार्टिसिपेशन अप्रोच इन बीपीआर इज टॉप मॅनेजमेंट टू बॉटम एम्प्लॉई, हे सुद्धा बरोबर आहे. पार्टिसिपेशन अप्रोच इन कायझन बॉटम टू टॉप हे रिव्हर्स आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 म्हणजे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ए आणि बी दोन्ही सेंटेन्स करेक्ट इथं असं आपल्याला पाहायला मिळतात. क्वेश्चन नंबर 18, चूज द करेक्ट सेंटेन्स विचारलं. इन बीपीआर शॉर्ट टर्म ड्रामॅटिक गेन. बरोबर आहे, कारण की ड्रामॅटिक चेंजेस होते आणि ते ड्रामॅटिक चेंज झाला म्हणजे काय, शॉर्ट टर्म ड्युरेशन साठीच होणार ना. कायझन इन टेक्निक लॉंग टर्म ग्रॅज्युअल गेन. बरोबर आहे. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 19, म्हणजे मला वाटतं हा क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेला आहे 2026 जे फेब्रुवारीची एक्झाम झाली ना, त्याच्यामध्ये आला 19 नंबरचा. गिव्हिंग एम्प्लॉई द ऑटोनॉमी, रिस्पॉन्सिबिलिटी, अथॉरिटी टू मेक द डिसिजन अँड कंट्रीब्यूट ऍक्टिव्हली टू द प्रोसेस इम्प्रुव्हमेंट अँड क्वालिटी इम्प्रुव्हमेंट कॉल्ड, त्याला एम्पॉवरमेंट किंवा टोटल क्वालिटी एम्पॉवरमेंट आपण म्हणतो. एम्पॉवरमेंट म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी आल्या, त्या ब्रॉड अँगलनी घेतलेला शब्द आहे. आता तुम्ही म्हणसाल सर मग इम्प्रुव्हमेंट आहे का त्याच्यात, आहे. इन्क्लुजन आहे का, आहे. परंतु आपल्याला बघा, मी काय सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह एक्झामची हीच असते एक खासियत की त्याला मोस्ट, जे सगळेच ऑप्शन आपल्याला बरोबर दिसतात, परंतु आपल्याला मोस्ट सुटेबल किंवा मोस्ट करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं असते. त्याच्यामुळे याचा ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे.
क्वेश्चन नंबर बघा, आता 19 झाले, आपल्याला 20 क्वेश्चन नंबरचा. ऍडव्हान्टेजेस ऑफ एम्पॉवरमेंट, सगळे ऍडव्हान्टेज पाठ करायची गरज नसते. जेवढे जेवढे पॉझिटिव्ह अप्रोचने येणार ते सगळे आपण करेक्ट करणार. उगं त्याला मेमोराईज करायची, पाठ करायची गरज नसते. म्हणजे काय एवढेच ऍडव्हान्टेज दिलेले असतात का? नाही, एन नंबर ऑफ ऍडव्हान्टेज असतात, परंतु जे काही पॉझिटिव्ह अप्रोचने असते ते सगळे आपण टिक करणार, म्हणजे सगळे करेक्ट करणार. त्याला कुठे काही मेमोराईज करायची, पाठ करायची गरज नसते. म्हणजे एनकरेज एम्प्लॉय पार्टिसिपेशन अँड इम्प्रूव्ह मोटिवेशन, बरोबर. त्यात काही चुकीचं दिसते का? अजिबात दिसत नाही. त्यामुळे करेक्ट टिक करून घ्यायचं. एम्प्लॉईज रिटेन्शन इम्प्रुव्हमेंट, म्हणजे बरेच जर त्यांना एम्पॉवरमेंट आपण दिली तर काय रिटेन्शन म्हणजे काय, ते धरसोड करणार नाहीत, म्हणजे टिकून राहतील एम्प्लॉई. नंतर जॉब सॅटिस्फॅक्शन मिळणार, इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी आणि परफॉर्मन्स, बरोबर आहे. यात कुठेही चुकीचं दिसत नाही. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. बेंच मार्किंग मीन्स आता साधा बेंच मार्किंगचा अर्थ साध्या भाषेत सांगायचं तर बेंच मार्किंग म्हणजे काय, तर एखाद्या स्टँडर्ड प्रोसेस किंवा स्टँडर्ड प्रोडक्ट बद्दल, स्टँडर्ड प्रोडक्ट संबंधी आपल्या प्रोडक्टचं, आपल्या प्रोसेसचं कंपॅरिझन करणे, तर त्याला बेंचमार्क आपण म्हणतो. बेंचमार्क म्हणजे काय, की ती एखाद्या आयडियल सिस्टम किंवा एखाद्या आयडियल प्रोडक्ट बरोबर आपली सिस्टीम किंवा आपली प्रोडक्ट याचा कंपॅरिझन करणे, तर त्याला सोप्या भाषेत बेंच मार्किंग म्हणतो आपण. आता बघा, बेंच मार्किंग मीन्स हे कोणता ITR प्रिन्सिपल 2014चा क्वेश्चन आहे. काय असणार आहे बेंच मार्किंग? सिलेक्टिंग स्टँडर्डाइज अँड डेव्हलपिंग बेस्ट प्रॅक्टिस, बरोबर आहे ना. कारण की आपल्याला चांगल्या गोष्टी सोबत, बेस्ट प्रॅक्टिस सोबत किंवा स्टँडर्डाइज क्वालिटी किंवा प्रोडक्ट सोबत आपल्याला त्याला कम्पेअर करायचं आहे ना. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर एकच आहे ना. स्टँडर्ड परफॉर्मन्स नाही, परफॉर्मन्स सोबत नाही करायचं आपल्याला कंपॅरिझन, तर त्याला फायनल प्रोडक्ट किंवा फायनल प्रोसेस किंवा जे काही त्यांचे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्यांच्यासोबत आपलं प्रोडक्ट, आपल्या प्रॅक्टिसेस कम्पेअर करायचा. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 22, डायमेन्शन इन्क्लूड इन बेंच मार्किंग, टाइम असते, क्वालिटी असते, क्वालिटी असते आणि कॉस्ट, तिन्ही डायमेन्शन असतात. ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 23, बेंचमार्किंग टर्म फर्स्ट यूज बाय, कोण यूज केली फर्स्ट? कोबलर नाव आहे. एडवर्ड डेमिंग कशा संदर्भात सांगितलं मी, की TQM चे फादर आहेत. एल काय, ह्युमन रिलेशनशिप थेरी. नंतर जो FW टेलर कशाच्या संदर्भात आहे, सायंटिफिक मॅनेजमेंटचे त्याला फादर म्हणतात, ते सुद्धा आपण बघितलेलं आहे पहिल्या ऑब्जेक्टिव्ह आपल्या सिरीज मध्ये. नंतर फर्स्ट ऑर्गनायझेशन विच इनिशिएट ऑर फॉर्मली यूज द बेंचमार्किंग, झेरॉक्स कंपनीने यूज केलेला, ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 25, बेंचमार्किंग टूल टू अचीव कशासाठी असतात? कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट असू द्या, कॉम्पिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह असते, म्हणून त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत किंवा दोन्ही टर्म बरोबर आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 26 बघू आपण. हा, टाइप्स ऑफ बेंच मार्किंग कोणकोणते असतात? तर इंटरनल, एक्सटर्नल, कॉम्पिटिटिव्ह, नॉन कॉम्पिटिटिव्ह, जेनरिक, फंक्शनल, स्ट्रॅटेजिक आणि प्रोसेस, या सगळ्या बेंच मार्किंगच्या टाईप आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. आता प्रोसेस ऑर स्टेजेस इन द बेंच मार्किंग कोणकोणते असतात? आयडेंटिफाय, प्लॅनिंग, कलेक्टिंग डेटा और इन्फॉर्मेशन, नंतर अनालिसिस, इम्प्लिमेंटेशन आणि मॉनिटरिंग, हे सगळे आता ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 28 बघा, द प्रोसेस ऑफ स्टडिंग समथिंग केअरफुली बाय सेपरेटिंग इट इनटू इट्स कंपोनंट कॉल्ड एज, त्याला काय म्हणत असतो आपण? अनालिसिस म्हणतो ना. अनालिसिस करायचं म्हणजे काय, त्या गोष्टीचं डिटेल ऑपरेशन करणं साध्या भाषेत, म्हणजे केअरफुली आणि डिटेल ऑपरेशन करायचं आहे त्या गोष्टीचं, त्याला आपण सोप्या भाषेत अनालिसिस म्हणतो. आता क्वेश्चन नंबर घ्या 29, चूज द करेक्ट सेंटेन्स, आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. पहिले सेंटेन्स काय सांगितलं ना, इट इज द क्रुशियल स्टेज दॅट इज आहे, असं वाचा त्याला. म्हणजे दॅट इज अनालिसिस. अनालिसिस एकदम क्रुशियल स्टेज असते, कुठेही चुकीचं नाही. नंतर इट इन्व्हॉल्व द कम्पेअरिंग युअर कंपनी परफॉर्मन्स विथ द बेंचमार्क. बेंचमार्क म्हणजे काय? बेस्ट परफॉर्मन्स सोबत आपल्याला कम्पेअर करायचं आहे. दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 30, ऍक्टिव्हिटीज इन द अनालिसिस स्टेजेस आर, हा मला वाटतं याच्यामध्ये ITR प्रिन्सिपल 2026च्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला, फक्त तिथं सिंगल लाईन होतं, मी त्याला मल्टिपल लाईन केलं, म्हणजे अनालिसिस वर क्वेश्चन आलेला आहे त्याच्यामध्ये. बघा काय सांगितलं, ऍक्टिव्हिटीज इन द अनालिसिस स्टेजेस आर, कोणकोणते? आयडेंटिफाय द परफॉर्मन्स गॅप, हा क्वेश्चन विचारला होता. फक्त एवढं सेंटेन्स विचारलं होतं त्याने 2026 फेब्रुवारीमध्ये जी एक्झाम झाली. म्हणजे गॅप अनालिसिस कोणत्या स्टेजमध्ये होते, तर कोणते असते, तर गॅप परफॉर्मन्स गॅप कोणत्या स्टेजमध्ये आपण बघतो, असा क्वेश्चन होता मला वाटते तो. तर आपण अनालिसिस स्टेजमध्ये तो बघतो म्हणून
ते सुद्धा करेक्ट आहे. फाइंड द रिझन फॉर द गॅप बरोबर आहे. नंतर अंडरस्टँड हाऊ द बेस्ट परफॉर्मन्स म्हणजे बेंचमार्क अचीव हे सुद्धा बघतो आपण त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचं डिटेल ऑपरेशन बघतो आपण सोप्या भाषेत. म्हणजे काय डिटेल ऑपरेशन करणे एखाद्या गोष्टीचं त्याला अनालिसिस म्हणायचं. त्याच्यामुळे या गोष्टी ऑटोमॅटिक सापडणार तिथं. डिटेल ऑपरेशन करायचं म्हणजे काय त्याची डिटेल माहिती किंवा डिटेल गोष्टीचा एक सर्वे अनालिसिस किंवा ऑपरेशन म्हणू आपण त्याला. तर या गोष्टी ऑटोमॅटिक तिथं सापडणार. म्हणून ते ऑप्शन आपल्याला शोधायला काही अवघड नाही. फक्त नुसतं अनालिसिसचा मिनिंग जरी माहित असला तर या ऑप्शन सहज सापडतील. किती झाले? 30 झाले आपले क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 31 बघू आता. 31 नंबरचा बघा. रिकामी जागा दिली इज द प्रोसेस ऑफ टर्मिनेटिंग मल्टिपल. हे इथं रुटीन नाही, मल्टिपल इथं इकडे लिहिलं मी बघा. मल्टिपल एम्प्लॉईज ऍट द सेम टाइम त्याला काय म्हणत असतो आपण? डाऊन सायझिंग किंवा सिझिंग. जसं तुम्हाला प्रोनाऊन्स करायचं आहे तसं करू शकता. ऑप्शन नंबर 31 एक हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर त्याचा पुढचा बघा. डाऊन सिझिंग इज द प्लॅन स्ट्रॅटेजीज फॉर कॉस्ट रिडक्शन साठी असते, इम्प्रूव्ह एफिशियन्सी साठी आणि क्वालिटी इम्प्रुव्हमेंट तिन्हीसाठी असते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 33. When an organization are downsizing the number of employees in a पर्टिक्युलर हायरार्की दिस स्ट्रॅटेजी इज टर्म ॲज. त्याला काय रिट्रेचमेंट म्हणायचं आहे. म्हणजे ग्रोथ नसते म्हणून स्टॅबिलिटी काय लिहिलं, हा काही जाऊ द्या, काही प्रिंट मिस्टेक असेल. स्टॅबिलिटी 3 आणि 4चं हे तर नन पाहिजेत होतं. म्हणजे हे हे त्याच्यामुळे ऑप्शन सापड आपल्याला. हे ननचा काही संबंधच नाही. ग्रोथ नाही म्हणत त्याला रिट्रेचमेंट. ऑप्शन नंबर 2 सापडलं. त्याच्यामुळे बाकी स्पेलिंग मिस्टेक वगैरे बाकी इग्नोर करा. ऑप्शन नंबर 2 त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 34. प्लॅन or strategic reduction in the size of organization or workforce or unnecessary department to reduce the cost and improve efficiency called as. त्याला डाऊन सिजिंग म्हणतात. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे 34चं. नंतर क्वेश्चन नंबर 35. डाऊन सिजिंग युजली. आता बघा हे डाऊन सिजिंग जे असते ना तर हे परमानंट असते. म्हणजे बाबा ते एखादा समजा वर्कफोर्स जर आपण रिमूव्ह केली कामावर तर ते परमानंटली डबल त्याला येण्याची चान्सेस नाही. एखादं फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण बघतो ना एखादी ब्रँच बंद करतात. म्हणजे ती परमानंटलीच बंद करतात ना ब्रँच किंवा एखादा डिपार्टमेंट. कारण की का त्याची डिमांड जास्त नाही. तर एखादी फॉर एक्झाम्पल एखाद्या स्पेसिफिक ब्रँचला ऍडमिशनच नाही मग कॉलेज काय करते ती बंद करून टाकते. तर डाऊन सिजिंग मध्ये कसं असते की ते परमानंट बंद केलेलं असते. म्हणून ऑप्शन नंबर 35चा ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर आता डाऊन सिजिंग मध्ये फक्त नुसतं मॅन पॉवर कमी करतात का? नाही. एखादं डिपार्टमेंट असू दे, एखादं अर्ध ऑर्गनायझेशन असू शकते, एखादी प्रोसेस कमी करून असू शकते. या सगळ्या गोष्टी डाऊन सायझिंग मध्ये येतात. क्वेश्चन नंबर 36. टेम्पररी सस्पेन्शन ऑफ द एम्प्लॉईज बिकॉज ऑफ द एम्प्लॉयर कॅन नॉट प्रोव्हाइड द वर्क ड्यू टू शॉर्टेज ऑफ रॉ मटेरियल असेल, पॉवर फेलर किंवा लॅक ऑफ ऑर्डर कॉल्ड काय म्हणत असतं त्याला? ले ऑफ. ऑप्शन नंबर 36चं 1 हे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 37 बघा आता. हा. ले ऑफ इजिकली. आता बघा ले ऑफ हा कसा असते की परमानंट नसते, तो टेम्पररी असतात. म्हणजेच काय बघा आता कसं आहे की एखाद्या वेळेस रॉ मटेरियलच अवेलेबल नसतं मग 2 महिन्याचे फुकट पगार देण्यापेक्षा त्याला टेम्पररी घरी बसवते कंपनीवाले. तर आणि जे काय रॉ मटेरियल आलं की पुन्हा त्यांना घेत आहेत. म्हणजे हे काय टेम्पररी असते ले ऑफ. त्याच्यामुळे जे ले ऑफ असते हे परमानंट नसते. ऑप्शन नंबर 37 ऑप्शन नंबर 2 हे असणार आहे. क्वेश्चन नंबर 38 बघा. परमानंट टर्मिनेशन ऑफ द सरप्लस एम्प्लॉय ड्यू टू द इकॉनॉमिक फायनान्शियल ऑर ऑपरेशनल रिझन कॉल्ड ॲज. त्याला रिट्रेचमेंट म्हणतात. मग डाऊन सिजिंग आणि रिट्रेचमेंट मध्ये काय असते की डाऊन सिजिंग जनरली असते ते स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असते. म्हणजे तिथं नुसतं एम्प्लॉईज करतात का? कमी नाही. इथं जनरली रिट्रेचमेंट मध्ये फक्त एम्प्लॉईज कमी करण्यात जोर असतो. डाऊन सिजिंग मध्ये एम्प्लॉईज असू द्या, प्रोसेस असू द्या, एखाद्या अर्ध ऑर्गनायझेशन असू द्या किंवा त्या ऑर्गनायझेशन मधलं एखादं स्पेसिफिक डिपार्टमेंट असू द्या, या सगळ्या गोष्टीची साईज कमी करण्यात त्याला डाऊन सायझिंग असं म्हणत असतात. परंतु रिट्रेचमेंट मध्ये जनरली कसं असतं की एम्प्लॉईलाच कमी करतात. आणि ते कशा त्याच्यामध्ये काय कारण आहेत की इकॉनॉमिक फायनान्शियल किंवा ऑपरेशनल रिझन असते. त्याला आपण रिट्रेचमेंट म्हणतो. ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. 39 रिट्रेचमेंट इज आता रिट्रेचमेंट सुद्धा हे परमानंट असते. म्हणजे एकदा काढलं की त्याला परमानंट म्हणजे कायमस्वरूपी डबल त्याला येण्याचे चान्सेस नाहीत. ऑप्शन नंबर त्याचं सुद्धा 2 म्हणजे परमानंट कोण कोण काढलेलं असते? डाऊन सिजिंग आणि रिप्लेसमेंट हे परमानंट रिमूव्ह केलेलं असते. परंतु ले ऑफ मध्ये तसं नसते. ले ऑफ कसं असते की टेम्पररी असते. म्हणजे मी काय सांगितलं की ले ऑफ कशामुळे येतात? जनरली त्याच्यामध्ये रॉ मटेरियल नसेल बाबा एखाद्या कंपनीजवळ तर मग काय करतात 2-3 महिने कंपनी एम्प्लॉयला पगार देण्यापेक्षा तर
काय करतात की बाबा 2 महिन्यानंतर तुम्ही रेस्ट घ्या, नंतर 2 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला रॉ मटेरियल आल्यानंतर बोलू वगैरे, अशा टाईपचं जे काही कन्सेप्ट असते त्याला ले ऑफ म्हणतो आपण, म्हणून तो टेम्पररी असते. नंतर आपला 40 नंबरचा क्वेश्चन म्हणजे या सेशन मधला शेवटचा क्वेश्चन. बघा आता काय इन डाऊन सिजिंग फोकस ऑन काय रिमूव्हिंग, कसे मॅन पॉवर किंवा वर्कफोर्स सुद्धा रिमूव्ह करतात, एखादी प्रोसेस रिमूव्ह करू शकतात, अननेसेसरी डिपार्टमेंट रिमूव्ह करतात, रिड्यूस द साईज ऑर एव्हरीथिंग मे बी मॅन पॉवर प्रोसेस ऑर डिपार्टमेंट एक्सेट्रा. हे सगळे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. हे 41 42 इथं रिपीट झाला, ऑलरेडी आपण घेतला, त्याच्यामुळे इथपर्यंतच आपले 40 क्वेश्चन इथं संपले. होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये सांगितल्या, काही महत्त्वाचं वाटलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.